आणि आता जाऊया थेट येवला मतदारसंघामध्ये। वैष्णवी, येवला मतदारसंघातले काय अपडेट्स आहेत? तर नाशिक मधल्या येवला मतदारसंघात आपण पाहिलं तर आपले प्रतिनिधी छगन भुजबळांचा हा जो काय मतदारसंघ आहे आणि या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण विचारूयात अभिजित यांना। अभिजित, कशी आहे तिथली परिस्थिती? आपण पाहतोय मराठा ओबीसी हा संघर्ष पेटला, छगन भुजबळ राजकारणात मोठं नाव आणि त्या दरम्यान आपण पाहतोय की छगन भुजबळ जे आहेत त्यांच्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती अगदी टीकास्त्रच डागलं होतं। प्रत्येक वेळी त्यांच्यावरून काहीतरी नवा राडा होत होता, दोघं एकमेकांवरती वार पलटवार करत होते आणि अशा वेळी म्हणूनच येवला मतदारसंघ कसा आहे, येवला मतदारसंघ नेमकं कशा असणार हे पाहणं महत्त्वाचं। अगदी येवला मतदारसंघासंदर्भातली वैष्णवी आपण माहिती घेऊयात। तुर्तास आपण जाऊयात शिवडी मतदारसंघामध्ये। मतमोजणीसाठी शिवडी मतदारसंघाच्या डिलाईल रोड या ठिकाणी नामजोशी शाळेमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसंच मतमोजणी केंद्रावरती कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। प्रत्येक व्यक्तीला तपासूनच केंद्रात प्रवेश दिला जातोय। नामजोशी शाळेतून मतमोजणीच्या केंद्रावरील तयारीचा आढावा आपल्या प्रतिनिधी जे आहेत रुपाली बडवे यांनी घेतलाय। थेट आपण रुपालीकडे जाऊयात, जाणून घेऊयात शिवडीमध्ये नेमकं कसं वातावरण आहे। काल काहीच तासामध्ये स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रावरती कुणाची सत्ता असेल याचं देखील चित्र स्पष्ट होईल। सध्या मी नामजोशी शाळेच्या केंद्रावरती आहे आणि याच ठिकाणी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहत आहोत की या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या अवतीभोवती पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे। निवडणूक आयोगाचे कर्मचारी असू देत किंवा मग पोलीस अधिकारी असू दे, इतर कर्मचारी स्टाफ असू दे, प्रत्येकाचा आयडी तपासला जात आहे। कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यासाठी परवानगी नसणार आहे। बॅगेची पूर्णपणे तपासणी केली जात आहे। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की मोठमोठे होर्डिंग सुद्धा लावण्यात आलेले आहेत। निवडणूक खरं ही मतमोजणीचं केंद्र असणार आहे आणि त्याच्यामुळे अधिकची काळजी पोलीस अधिकारी खरं आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी बाळा नांदगावकर आणि एका बाजूला अजय चौधरी या दोघांमधली ही लढत आपण खरं तर पाहिली आणि याचाच निकाल आता खरं तर थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। अगदी एकूणच आपण पाहिलं रुपाली बडवे यांनी घेतलेला हा आढावा होता या ठिकाणी या मतदारसंघाचा। आता पुन्हा एकदा जाऊयात आपण येवला मतदारसंघामध्ये। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे त्या ठिकाणी आपल्या सोबत आहे। अभिजित, आपण पाहतोय अतिशय हाय व्होल्टेज लढाई खरं तर या ठिकाणी येवल्यामध्ये होणार आहे। छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे अशी ही थेट लढत होते। शरद पवारांची खेळी या ठिकाणी यशस्वी ठरते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आज मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणी कशी तयारी प्रशासनाने केली आहे, काय अपडेट्स आहेत महत्त्वाचे? मोहिनी, नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे, मात्र राजकीय वातावरण तापलेलं आहे। मी आता येवला मतदारसंघाची मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या स्ट्रॉंग रूम बाहेर आहे। या ठिकाणी आता मतमोजणीचे जे कर्मचारी आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांची तपासणी करून त्यांना या ठिकाणी आता सुरक्षा रक्षकांकडून आतमध्ये सोडलं जात आहे। येवल्याचा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे असा थेट सामना रंगलेला होता आणि विशेष म्हणजे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी येवल्याचा दौरा करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशा पद्धतीचं आवाहन मराठा समाजाला केलेलं होतं आणि त्यातच आता मतदानाचा टक्का वाढलेला आहे। महिलांचं देखील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्यामुळे ही वाढलेली मतांची टक्केवारी जी आहे ती कुणाच्या बाजूने झुकते, महायुती की महाविकास आघाडी, हे चित्र जे आहे ते पुढच्या काही वेळामध्ये खरं तर स्पष्ट होणार आहे। येवल्याप्रमाणेच आपण विचार केला तर नांदगावमध्ये देखील हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना आपल्याला मतदानाच्या दिवशी देखील पाहायला मिळालेला होता, कारण त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी थेट लढत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि आज नांदगावच्या देखील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण नांदगावमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या या ठिकाणी आता कर्मचारी यायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 7:30 वाजता स्ट्रॉंग रूम उघडली जाईल। 8 वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला पोस्टल मतदान जे आहे त्याची मतमोजणी केली जाईल आणि 8:30 वाजेच्या आसपास मग ईव्हीएम यंत्रांवरील मतमोजणी जी आहे त्याला सुरुवात होणार आहे। येवल्यामध्ये 14 टेबलवर मतमोजणी पार पडेल। मतमोजणीच्या 22 फेऱ्या होणार आहेत आणि मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर जवळपास 2 ते 3 तासामध्ये निकालाचं नक्कीच अभिजित या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एकूणच या मतदारसंघामध्ये हे हाय व्होल्टेज लढत होणार आहे। एकूणच सगळे मतदारसंघ आपल्याला पाहिजे, क्षणोक्षणाचे अपडेट्स
साम टीव्ही तुम्हाला देणार आहे येवल्यापासून ते पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कोणत्या मतदारसंघात काय हालचाली सुरू आहेत, कुठे राडा होतोय, कुठे ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडतात किंवा काय नेमका कौल जनतेचा आहे ते आज कळणार आहे।